आज सकाळी सकाळीच गणूला बाळाला अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं. ते कसं ना पुढे सांगते. तर त्या अगोदर त्याच्यासाठी मी उपमा बनवून घेतला. झालं असं की सकाळी मला उठण्याच्या अगोदरच ना तो उठून बसला. मग मी माझी अंघोळ वगैरे करून घेतली आणि नंतर त्याच्यासाठी उपमा बनवून घेतला. आता मी उपमा बनवण्याच्या अगोदर ना त्याच्यासाठी रवा भाजून ठेवत असते आणि छोटे मोठे त्याच्यासाठी खाऊसुद्धा बनवून ठेवत असते, जसे की होममेड सेरेलॅक, परत खीर पावडर. तो मग मध्ये उठला ना की मग त्याच्यासाठी पटकन असं काहीतरी बनवून देता येते आणि त्याला खाऊ घालता येते. मग त्याच्यासाठी हे ना मस्त असा उपमा बनवून ठेवला आणि लगेच त्याचा ब्रश वगैरे केला आणि त्याला देखील पोटभर असं खाऊ घातलं आणि शांत करून घेतलं. नंतर मी पण चहा घेतला आणि मग लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. कारण चहा घेतल्याशिवाय ना मला तर पुढील कामाला काही माझा अंगातला आळसच जात नाही, म्हणून पटकन चहा वगैरे घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागले होते. तर स्वयंपाकामध्ये मी छान अशी ना दुधी भोपळा आणि वरण शिजायला घातलं आणि सोबतच मला सुक्या वांग्याची भाजी देखील बनवायची होती. मग वरण शिजलं आणि लगेच वरणाला फोडणी दिली आणि वांग्याची भाजीला सुद्धा फोडणी दिली. आणि हे ना बिना पाण्याचं मला शिजवायचं होतं, जे की वाफेवर झाकण ठेवून दिलं ना की छान असं हे वांगं आपलं शिजतं. एकदा ना नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते ही भाजी खायला. नंतर मग भाजी शिजून झाली, भात टाकून घेतला आणि लगेच पोळ्या करायला सुरुवात केली. कारण मला ना गणूला बाळासाठी आज वेगळा काही खाऊ बनवायचा नव्हता. त्याला वरणपोळीच खाऊ घालायची होती आणि त्याला ना दुधी भोपळा आणि वरण ना खूप जास्त आवडतं, त्याच्यामुळे तो देखील पोटभर खात असतो. म्हणून पटकन असं स्वयंपाक वगैरे केला, त्याला जेवू घातले आणि सोबतच मग गणूलाच्या पप्पांना सुद्धा ताट सर्व करून दिलं. त्यांनी पण छान असं जेवण वगैरे केलं. आणि दुपारच्या वेळी ना मम्मीचं पार्सल रिसीव झालं होतं, जे की मला उघडण्याची ना खूप जास्त आतुरता लागलेली असते. माहीत असतं की नेमकं यामध्ये काय आहे, पण पटकन असं उघडून बघावं असं वाटतं. तर छान असं नाही बर्डचं ना स्टिकर आलं होतं. माझ्यासारखंच ना मम्मीला देखील खूप जास्त आवड आहे घर डेकोरेटिव्ह करायची. तर तिच्या घरामध्ये ना छान असं भिंतीला स्टिक केलं होतं आणि भिंतीला एक छान असा ना लुक क्रिएट झाला होता. तुम्हाला देखील हा लुक कसा वाटला ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.